नमस्कार, बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराजांवर अन्याय केला, पण छावा पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा छावा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालाय। तेव्हापासून सर्वत्र फक्त या चित्रपटाची चर्चा सुरू आहे। अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो हाऊसफुल होते आहे। बॉलिवूड अभिनेता विकी कौशल छावा चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे, तर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसुबाईच्या भूमिकेत आहे। विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा हा चित्रपट सध्या धुमाकूळ घालत आहे। चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांचे डोळे पाणावल्याचेही पाहायला मिळते। एवढंच नाही तर छावा चित्रपटाचे अनेक हिट चित्रपटांनी रेकॉर्ड देखील मोडला आहे। या चित्रपटाला ऐतिहासिक पार्श्वभूमी, चित्रपटातील कलाकार, भव्य सेट या सर्व गोष्टींसाठी सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात कौतुक या चित्रपटाचं होते आहे। दरम्यान राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधिमंडळ सदस्य आणि मंत्र्यांसाठी छावा चित्रपटाच्या शोचे मुंबईमध्ये आयोजन केलं होतं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील छावा चित्रपट पाहिला। तर चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी छावा चित्रपटाचं कौतुक सुद्धा केलंय। तसेच चित्रपटातील संपूर्ण कलाकारांचेही आभार मानत तोंड भरून कौतुक केलंय। यावेळी छावा चित्रपटाबाबत बोलताना त्यांनी एक महत्त्वाचं विधानही केलंय। छत्रपती संभाजी महाराज संस्कृत पंडित, कवी आणि लेखक देखील होते, पण त्यांच्यावर इतिहासकारांनी अन्याय केला। मात्र छावा चित्रपटाच्या माध्यमातून जो अन्याय दूर झालाय अशी भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे।